बांगलादेशची राजधानी ढाका इथं सुरू असलेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आज 3 सुवर्ण आणि 2 रौप्य पदकांची कमाई केली। महिला वैयक्तिक प्रकारात आज भारताच्या ज्योती वेन्नमनं भारताच्याच प्रीतिका प्रदीपचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं। ज्योती वेन्नमनं 2 गुणांच्या फरकानं प्रीतिका प्रदीपचा पराभव केल्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। त्यापूर्वी या स्पर्धेत कंपाऊंड प्रकारातील अंतिम सामन्यात दीपशिखा, ज्योती सुरेखा वेन्नम आणि प्रीतिका प्रदीप या महिला चमूनं कोरिया संघाचा 236-234 अशा गुणफरकानं पराभव करत सुवर्णपदक पटकावलं। याच प्रकारात मिश्र गटात दीपशिखा आणि अभिषेक वर्मा यांनी बांगलादेशचा 153-151 गुणफरकानं पराभव करत सुवर्णपदकावर नाव कोरलं। भारताच्या पुरुष संघाला मात्र या प्रकारात रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं। आता पाहूयात ठळक बातम्या।